गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास मी माझ्या कोकणातल्या गावी गेलो होतो. दापोलीच्या आसपासचं आमचं गाव. खूप वर्षांनी गेलो होतो, सुमारे 8 वर्षांनी. गावाचं ते नितळ शांत वातावरण, मातीचा वास, झाडांवरचा पक्ष्यांचा आवाज, सगळं काही वेगळंच वाटत होतं. आमचं जुनं वाडा घर आहे, कौलारू, मोठ्या अंगणासह. मागे आंबा, सुपारी, फणसाची झाडं. विजेचं फारसं काही नाही. मागच्या बाजूला तर साधे पिवळसर बल्ब सुद्धा सोलरवर चालतात. एका रात्री जेवण झाल्यावर मी थोडीफार हवा घेण्यासाठी अंगणाबाहेर गेलो. लहानपणी ज्या वाटेवरून बागेत जायचो तिकडेच चालत निघालो. रस्ता पानांनी झाकलेला होता आणि चांदण्यात झाडांची सावली विचित्र वाटत होती. मग मला दिसलं एक एकटं पिंपळाचं झाड जुन्या बांधाजवळ. आधी हे झाड नव्हतं असं मला स्पष्ट आठवतंय. झाडाकडे पाहिलं आणि अचानक जाणवलं कोणीतरी बघतंय. तेवढ्यात एक हळू आवाज आला, जणू एखादं मूल हसतंय. पण तो हसणं नैसर्गिक नव्हतं, जरा जास्तच पोकळ प्रतिध्वनीसारखं. मी मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. डोकं पूर्ण उघडं, भुवया नसलेला एक मुलगा, कमरेला लाल दोरा बांधलेला, तोच पिंपळाच्या झाडाजवळ उभा आणि सतत म्हणतोय, तू कुठे आहेस? माझ्या बरोबर खेळशील का? घामाने भिजून मी उठलो. दुसऱ्या दिवशी माझ्या आजीने मला पाहिलं आणि म्हणाली, तुझा चेहरा का असा झालाय? काल कुठे गेलास संध्याकाळी? मी तिला सांगितलं की मी मागच्या बांधाजवळ थोडा वेळ गेलो होतो. तिचा चेहरा एकदम पालटला. ती म्हणाली, तिथं जाऊ नकोस रे, तिथं मुंजे राहतो. मग तिने मला ती गोष्ट सांगितली. बऱ्याच वर्षापूर्वी गावात एक 12 वर्षाचा मुलगा मेला होता. त्याचं उपनयन झालं नव्हतं, त्यामुळे त्याचा आत्मा मुंजा बनून अडकून राहिला, ना पूर्ण मरणात ना पूर्ण मुक्तीत. त्याचं अस्थि विसर्जन त्या पिंपळाखाली झालं होतं. त्याच्यानंतर अनेकांनी तिथे विचित्र गोष्टी अनुभवल्या होत्या. संध्याकाळी त्या भागात जाणं गावकऱ्यांनी बंद केलं. काहींना एक मूल दिसायचं, काहींना हसणं ऐकू यायचं. एकट्यानं गेलेल्यांना तो खेळायला बोलवायचा. पण जर दुर्लक्ष केलं तर तो चिटकून बसतो. त्या रात्री झोपताना मला खिडकीवर ओरखडण्याचा आवाज आला. मी वाटलं मांजर वगैरे असेल म्हणून बाहेर पाहिलं. तो तिथेच होता, तोच मुलगा, पांढरट चेहरा, खोल गेलेल्या डोळ्यांच्या खाचा, आणि तो झाडावर उलटा लटकलेला माझ्याकडे बघत हसत होता. माझ्या अंगातलं सगळं रक्त थंड झालं. मी हालचाल करू शकलो नाही आणि तो हळूहळू डोकं फिरवत म्हणाला, शिरीष, तू मला दिसतोस, आता तू माझा आहेस. मला पुढचं काही आठवत नाही. सकाळी मी जागा झालो. बांधाजवळ अंगावर काहीच नाही, पाय चिखलानं माखलेले आणि हातात
लाल दोरा जो मी घातलेला नव्हता. माझ्या आजीनं गावातल्या पुरोहिताला बोलावलं. त्यांनी एक छोटस शांती कर्म केलं. झाडाजवळ धूप दिला आणि माझ्या कमरेला काळा धागा आणि मिरची लिंबू बांधलं. तेव्हापासून तो दिसलेला नाही, पण स्वप्नात मात्र अजून येतो. कधीतरी वाटतं तो गेलाच नाहीये, तो तिथंच आहे त्या झाडाखाली आणि हळूच म्हणतो, खेशील का?